सांगली जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी, टोळीयुद्ध, अवैध धंदे आणि नशेच्या पदार्थांच्या विक्रीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। 14 वर्षीय वेदांत बंडगरच्या हत्येनंतर भयमुक्त आणि नशामुक्त अभियानाच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केलाय। प्रसारमाध्यमांशी बोलताना तानाजी सावंत, सतीश साखळकर आणि शंभूराज काटकर यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे, मादक पदार्थांच्या विक्रीविरोधात तातडीनं विशेष मोहीम राबवण्याची मागणी केली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करावी तर पोलिसांनी कोणताही मुलाहिजा न ठेवता गुन्हेगारांवर कारवाई करावी असंही त्यांनी म्हटलंय। वेदांत बंडगर हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा देऊन कायद्याचा धाक निर्माण करावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे। सांगली जिल्हा भयमुक्त आणि नशामुक्त करण्यासाठी प्रशासनानं ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा लोकशाही मार्गाने व्यापक जनआंदोलन उभारलं जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। यावेळी तानाजी सावंत, सतीश साखळकर, शंभूराज काटकर, रवींद्र वळवडे, रोहित कबाडे आणि संदीप देवकुळे आदी मान्यवर उपस्थित होते। सांगली जिल्ह्यातला कायदा सुव्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झालेला आहे, बिघडलेला आहे। कालची घटना, एका 14 वर्षाच्या मुलावर गोळ्या घालून त्याची हत्या केली, ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे। या बाबतीत जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्ह्यातले सत्ताधारी आमदार, त्याचबरोबर महाविकास आघाडीचे विरोधी आमदार किंवा नेते, जयंत पाटील साहेब असतील, विशाल पाटील साहेब असतील किंवा विश्वजित कदम असतील, असे अनेक नेते जे आहेत ते मौन बाळगून का आहेत? यांना अजिबात लाज राहिलेली नाही असं तर माझं मत आहे। यांनी लाजा सोडलेल्या आहेत, कारण निवडणुका आल्या की यांना भयमुक्त सांगली कळते, नशामुक्त सांगली कळते। निवडणुका गेल्या की हे विसरून जातात। एकतर ह्यांना जनतेशी काही घेणं देणं नाही आहे, जनता जगू दे मरू दे ह्यांना काही घेणं देणं नाही। ह्यांना निवडणुका, ह्यांचे सत्तास्थानं, ह्यांचे कारखाने यातच मुश्गुल आहेत। जे गुन्हेगार पैदा झालेत त्यांना पोचतंय कोण? तर हेच नेते, मग सत्तेतले असू दे नाही तर विरोधातले असू दे। जे काय अवैध धंदे सांगली जिल्ह्यामध्ये आहेत, शहरासकट जिल्ह्यामध्ये, ते चालवतंय कोण? ह्यांचेच बगल बच्चे। त्यामुळे ह्या शहराची, ह्या जिल्ह्याची कायदा व्यवस्था बिघडलेली आहे, लोक भयभीत आहेत। आणि अशी परिस्थिती एक दिवस असं होईल, नेपाळसारखी घटना होईल की एक दिवस या नेत्यांनाच घरात घुसून लोक मारतील, अशी परिस्थिती होण्याची चिन्ह झालेले आहेत। ह्यांनी ताबडतोब स्वतःला आवरावं आणि ह्याच्यावरती आवाज उचलावा। एवढी घटना भयंकर होऊन सुद्धा एक नेता बोलायला तयार नाही। राहिला विषय गोपीचंद पडळकरचा, समाज आहे म्हणून त्या मुलाच्या घरी गेला का? तुमच्याच मतदारसंघातनं हा प्रकरण सुरू झालं, तुम्ही करता काय? राज्यभर हिंदुत्व करत फिरता, लोकांमध्ये जातीमध्ये समाजामध्ये भांडणं लावता, तुम्हाला जिल्ह्याची ही परिस्थिती दिसत नाही? तुमचा तिथला PI कारवाई करत नाही गुन्हेगारावर, तुम्हाला SP ची भेट घ्यावी लागते, याचा अर्थ तुम्ही त्या पदाला लायक नाहीये। ही तुमची मीडिया पुढची बडबड बंद करा आणि ह्या सांगलीचा कायदा सुव्यवस्था सुधारायसाठी आंदोलन करा। आणि तुम्ही करणार आहे की नाही? आम्ही आता भयमुक्त नशामुक्तच्या माध्यमातून चॉकलेट कुठे गेले आपले, सर्वांना चॉकलेट वाटून निषेध केलेला आहे, कॅडबरी, कारण पालकमंत्री फक्त चॉकलेट वाटतात। आता चॉकलेट खाऊनही अधिकाऱ्यांनी काही काम आजपर्यंत केलं नाहीये। आमचं असं मत आहे की ह्या पालकमंत्र्याची सांगली जिल्ह्याला गरज नाही। ताबडतोब राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ह्या पालकमंत्र्यांना जिल्ह्यातून आमच्या हाकलून द्यावं, तरच कायदा सुव्यवस्था योग्य सुरळीत राहील असं माझं मत आहे। गेल्या वर्षभरापासून आम्ही भय व नशामुक्त अभियान समितीमार्फत अखंड महापालिका क्षेत्रामध्ये अभियान राबवून जवळजवळ 45,000 ते 50,000 लोकांचे आम्ही फॉर्म भरून घेतले होते। त्यावेळेला आम्ही प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना एक संधी दिली, निवडणुका आहेत ह्याच्यात राजकारण नको म्हणून आम्ही थांबलो। मात्र ह्याचा जरासुद्धा ह्यांच्यावर आणि प्रशासनावर परिणाम झाला नाही, त्याचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतो। सत्ताधारी म्हणून पालकमंत्री असतील किंवा सांगली मिरजेचे 4 टर्म आमदार झालेले आहेत, मात्र रस्ते केले, गटरी केले, कार्यसम्राट झाले, दैवत्व प्राप्त झाल्या का त्यांच्या सगळ्या बाकीच्या आणाभाका चालू आहेत। मग विरोधकातले खासदार संसदेत पोपटागत भाषण करतात, मात्र त्या 2 वर्षाच्या भाषणाची फलश्रुती काय आहे तर शून्य आहे। त्यांच्या घराशेजारी त्या लहान मुलाचा खून झाला तरी खासदार आणि आमदार हे सर्व पक्ष जर मूळ घेऊन गप असणार असतील तर समस्त सांगलीकर आम्ही गप असणार नाही। आम्ही जे फॉर्म गोळा केले ते सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना देऊन सर्व ह्या नागरिकांसाठी आमचा यंत्रणेवर विश्वास नाही, त्यामुळे आमच्या सहसंरक्षणी सगळ्यांना बंदुकीचे लायसन द्या, नाहीतर आम्हाला तुम्हीच आता जिवंत मारून टाका, एवढंच आता बाकी राहिलेलं आहे। स्वच्छ सांगली, सुंदर सांगली अशी आमच्या सांगलीची ओळख होती। ती स्वच्छ सांगली, सुंदर सांगली गुन्हेगारांच्या वेशीला टांगली अशी आमच्या जिल्ह्याची परिस्थिती
जिल्ह्याच्या नेतृत्वानं, जिल्हा प्रशासनानं आणि गुन्हेगारांनी मिळून केलेली आहे. ही छबी बदलायची असेल तर प्रशासनाला आणि पदाधिकाऱ्यांना, सत्ताधारी पार्टीला, जिल्ह्यातल्या 8 आमदारांना आणि 1.5 खासदारांना ॲक्शन मोडवर यावं लागेल. सामान्य माणसांच्या कुटुंबावर हल्ले होत असतील, नशेच्या भोवती जर तरुण पिढी वाया जात असेल आणि एखाद्या 9-10 वर्षाच्या पोराचा खून जर टोळी युद्धातून होत असेल तर आमचा जिल्हा हा वसंतदादांचा जिल्हा, राजाराम बापूंचा जिल्हा, क्रांतिसिंहांचा, क्रांतिवीरांचा, क्रांती अग्रणींचा जिल्हा आमचा कुठं नेऊन ठेवला आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा पोलीस प्रमुख दोषी साहेबांना आमची विनंती आहे, साहेब आपला आडनाव दोषी आहे पण आपण दोषींना कारवाई करावी, ताबडतोब या गुन्हेगारांना जेरबंद करावं आणि जिल्ह्यात पोलीस प्रशासनाचा संपलेला वचक निर्माण करण्यासाठी जे काही करता यायला लागेल ते करावं. भयमुक्त व नशामुक्त अभियानाच्या माध्यमातून आम्ही त्यांना यापूर्वीही निवेदनं दिलेली आहेत. चांगल्या कामाचं कौतुकही केलेलं आहे. मात्र जर असे दिवसाढवळ्या लहान मुलांचे खून पडत असतील, जिल्ह्यात दिवसाआड खून आहेत, जिल्ह्यात जर लोकांच्या मैताचाच आकडा वाढत असेल तर जिल्ह्यातील प्रशासनाला भानावर आणायचं काम भयमुक्त व नशामुक्त अभियानाच्या वतीनं करण्यात येईल. आणि ते जर झालं नाही तर यात लोक आंदोलनाचा लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात येत्या 8 ते 10 दिवसात एक जनाक्रोश उभा केला जाईल असं मी जाहीर करतो.